जेव्हा पाखीचे डोळे उघडले तेव्हा ती जंगलात झोपलेली होती. तिने शुद्धीवर येताच पाहिलं की एक मुलगा तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझं नाव आयुष आहे. मी इथून जात होतो तेव्हा माझी नजर तुमच्यावर पडली. या घनदाट जंगलात यावेळेस बेशुद्ध पडलेलं पाहून मी तुमच्या मदतीला थांबलो. तुम्ही सांगू शकता का तुमच्यासोबत काय झालं? हे ऐकून पाखीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि ती सांगते, मी काल माझ्या मित्रांसोबत आनंदाने पिकनिकसाठी जात होते, पण आम्ही चुकून या रस्त्यावर रॉंग टर्न घेतला. ती आमची सगळ्यात मोठी चूक होती. आमची जीप वेगाने JP रिसॉर्टकडे जात होती, जिथे आमचा पिकनिक करण्याचा प्लॅन होता. गौरव, मनीष आणि मी पहिल्यांदा त्या रस्त्याने जात होतो तेव्हा आम्हाला दिसलं की पुढे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. तेव्हा मनीषने जीप थांबवली. अरे, पुढे तर 2 रस्ते आहेत, कुठला साइन बोर्डही नाहीये. आपल्याला कोणत्या रस्त्यावर जावं लागेल? रस्ता तर मलाही माहित नाहीये. तिथे तर 2 रस्ते असतील याची इन्फॉर्मेशन तर मलाही नव्हती. मला वाटतं राईटचा रस्ता ठीक असेल. बी केअरफुल यार, हा रॉंग टर्न असला तर? का घाबरलीस का? अच्छा, असं आहे तर ठीक आहे, चल जो रस्ता तुला योग्य वाटेल तिथून घेऊन चल. हे ऐकून मनीषने राईटच्या रस्त्याने जीप वळवली आणि ते वेगाने पुढे जाऊ लागले. आता जीपला चालवून अर्धा तास होऊन गेला होता. जशी गाडी पुढे जात राहिली तसा रस्ताही सामसूम होत जात होता. यार, मला वाटतं की आपण रॉंग टर्न घेतला आहे आणि इथे गुगल मॅपही काम करत नाहीये. तेव्हा आम्हाला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकायला आला. या जंगलात हसण्याचा आवाज? हे बोलून मनीषने जीप थांबवली आणि तेवढ्यात आवाज परत आला. आम्ही तिघांनी पाहिलं की जंगलाच्या त्या बाजूने आवाज येत आहे. तिथे एक प्रकाश दिसत आहे. वाटतं तिथे कोणाचं तरी घर आहे. इतक्या घनदाट जंगलात? जे काही असेल, पण बघावं तर लागेलच ना. आपल्याला तर आयडिया नाहीये की आपल्याला अजून किती पुढे जावं लागेल. मनीषने जीप बाजूला उभी केली आणि आम्ही तिघे त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागलो. समोर आम्हाला 2 मुली दिसत होत्या. त्याही कॅम्पच्या समोर शेकोटी पेटवून बसल्या होत्या. त्या दोघी एकमेकींशी बोलताना थट्टा मस्करी करत होत्या. जेव्हा आम्ही तिघं त्यांच्याजवळ जाऊन थांबलो तेव्हा त्या दोघी आम्हाला पाहून उभ्या राहिल्या. हॅलो, काय तुम्ही पण इथे पिकनिकसाठी आला आहात? आम्हा लोकांचा प्लॅन तर पिकनिकचाच होता, पण आता सध्या मी रस्ता चुकलोय. ओ, काही हरकत नाही, आम्हाला रस्ता माहितीये. तुम्ही आमच्यासोबत सकाळपर्यंत थांबा, उद्या आपण एकत्र जाऊया. हो, चालेल ना. माझं नाव नुपूर आहे. हे बोलून तिने दुसऱ्या मुलीकडे पाहिलं. आणि ही आहे माझी बहीण गुंजन. माझं नाव गौरव आहे आणि हे माझे मित्र पाखी आणि मनीष. मग आम्ही ही शेकोटीच्या बाजूला बसून गप्पा मारायला लागलो. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही बहिणी आहात आणि इथे पिकनिक करायला आला आहात, तर तुमचे बाकीचे मित्र कुठे आहेत? आम्हाला मित्रांची काय गरज, आम्ही दोघी कुठल्याही ठिकाणी एकट्याच जातो. बट यार, तुम्ही माझ्यासारख्या मुलीच आहात आणि माझी तर कुणी सोबत नसताना जंगलात एकटं राहण्याची हिंमतच नाहीये. तुम्ही दोघी इथे कशानं घाबरता राहिल्या आहात? माझं बोलणं ऐकून दोघी जणी हसायला लागल्या. आम्ही तर गेल्या 5 वर्षांपासून इथेच भटकत आहोत. हे ऐकून आम्ही आश्चर्य करू लागलो. काय बोललात? 5 वर्षांपासून? अरे अगं, आम्ही तर थट्टा करतोय, तुम्ही तर घाबरूनच गेलात. तुम्ही खरंच खूपच डिफरंट आहात. अचानक आम्हाला लांडग्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि आम्ही गप्प झालो. अरे वा, हा तर लांडग्यांचा आवाज आहे. आम्ही तिघे पाहून शॉक होतो. दोघी बहिणी घाबरायचं सोडून खुश होत होत्या. तुम्ही इथेच थांबा, मी जरा बघून येते. हे बोलून नुपूर उभी राहिली. अरे, तुम्ही जंगलातल्या जनावरांनाही घाबरत नाही? नाही, तुम्हालाही पाहिजेत? मनीष विचारात पडला. जर भीती वाटत असेल तर राहू दे. ओ हॅलो, मी कोणालाही घाबरत नाही. हा, हे बोलून मनीष उभा राहिला. अरे मनीष, असं रात्री जंगलात कुठे जाऊ नकोस. डोंट वरी, आम्ही लांबून पाहू. आय एम विथ हिम. हे बोलून नुपूर तिथे निघून गेली जिथून लांडग्यांचा आवाज येत होता आणि मनीषही तिच्या बरोबर चालू लागला. थोडं अंतर पुढे गेल्यावर परत लांडग्यांचा आवाज आला तर नुपूरने मनीषचा हात पकडला. अरे, तू तर स्वतःला फार हिम्मतवाली समजत होतीस, आता काय झालं? मी घाबरून तुझा हात नाही पकडलाय. खरं तर खूप वर्षांनंतर एका मुलाला भेटलीय. मनीषला वाटलं की ती मस्करी करते. अच्छा, किती वर्षांपासून? पूर्ण 20 वर्षांनंतर. मनीष हे ऐकून स्तब्ध झाला की तिचा आवाज फारच भयानक झाला आहे आणि तो स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण सोडवू शकला नाही. माझा हात सोड, सोड. ती जेव्हा मनीषच्या जवळ पोहोचली तेव्हा मनीष जोराने ओरडू लागला. तिचा चेहरा आता फार भयानक दिसत होता आणि दात मोठे झाले होते. सोड मला, कोणीतरी वाचवा.
त्याला पळायचं होतं, पण तेव्हाच नुपूरने त्याच्या गळ्यात आपले दात घुसवले आणि त्याचं रक्त प्यायला लागले. जेव्हा माझा मित्र मनीष गेला तेव्हा तिने त्याला सोडून दिलं. आपल्या ओठांवर लागलेलं रक्त ती साफ करून ती परत फायर कॅम्पजवळ आली. मनीष कुठे आहे? नरकात. हे ऐकून आम्ही घाबरलो आणि उभे राहिलो. हे तू असं का बोलतेस? तुला काय झालं आहे? हे बोलत गुंजनने जसं त्याला टच केलं तर तो मोठ्याने ओरडला आणि तिचे मोठे दात पाहून आम्ही सगळे घाबरलो आणि तिथून पळू लागलो. नुपुरही आमच्या मागे भयंकर अशा आवाजात हसत येऊ लागली. खूप वेळ पळाल्यानंतर आम्ही तिघं एका झाडाच्या जवळ जाऊन थांबलो. तुझी बहीण अचानक भूत कशी झाली आणि तिने आमचा मित्र मनीष सोबत काय केलं? गौरवने मोठ्या आवाजात विचारलं. मला नाही माहित तिला काय झालंय. आम्ही तर कालच इथे आलो होतो. तुम्ही दोघी फार विचित्र वाटत आहात. आम्हाला तुमच्यासोबत नाही राहायचंय. आम्हाला फक्त मनीष कुठे तेवढं सांग, मग आम्ही इथून निघून जाऊ. मला खरंच काही नाही माहित की मनीष कुठे. तुला माहित आहे? आता गुंजनही विचित्रासारखी हसायला लागली आणि तिचा चेहराही भयानक झाला. हे पाहून मी आणि गौरव आणखीनच घाबरलो आणि तिथून पळण्यासाठी वळलो. आम्ही पळणार त्याआधीच नुपूर आमच्या समोर येऊन उभी राहिली. आता आम्ही दोघं त्या दोघींच्या मध्ये अडकलो गेलो होतो. आम्हाला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? कोण आहात तुम्ही दोघी आणि तुमचं आम्ही काय बिघडवलंय? 20 वर्षापूर्वी आम्ही दोघीही मित्रांसोबत पिकनिक करायला जात होतो, पण चुकीने आम्ही या रस्त्याने आलो आणि रात्रीच्या वेळी आम्हाला जंगलातल्या जनावरांनी मारून टाकलं. आमच्या मित्रांनी आम्हाला वाचवण्याचा जराही प्रयत्न नाही केला आणि आम्हाला सोडून ते पळून गेले. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक रात्री आमचा आत्मा इथे भटकत असतो. आम्ही इथे पिकनिक करायला आलो होतो पण नाही करू शकलो, म्हणून जो कोणी इथे पिकनिक करायला येतो त्यांच्यात आम्हाला आमचे पळपोटे मित्र दिसतात आणि आम्ही त्यांना जिवंत नाही सोडत. आमच्या दोघात कोणी काही बोलणार त्याच्या आधी त्यांनी आम्हाला पकडलं आणि हळूहळू आमचा श्वास कोंडायला लागला. आम्ही दोघं जोरात ओरडत होतो, पण त्यांच्यापासून सुटका करून घेणं फार कठीण होतं. गौरव माझ्या आधी मरून गेला आणि त्याच्यानंतर माझेही डोळे बंद झाले. हे सगळं ऐकून आयुषने पाहिलं की संध्याकाळ झाली आहे आणि हळूहळू अंधार होत आहे, पण त्याच्या मनात काही प्रश्न येत होते. पण जर तुमच्या मित्रांना त्यांनी जर मारलं आहे तर तुम्हाला जिवंत का सोडलं? हे ऐकून पाखी भयंकर आवाजात हसली व बोलली, कारण मी त्या दोघींची मैत्री केली आहे आणि त्यांच्यासोबत इथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. काय? जेव्हा पाखीचे डोळे उघडले तेव्हा ती जंगलात झोपलेली होती. तिने शुद्धीवर येताच पाहिलं की एक मुलगा तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझं नाव आयुष आहे. मी इथून जात होतो तेव्हा माझी नजर तुमच्यावर पडली. या घनदाट जंगलात यावेळेस बेशुद्ध पडलेलं पाहून मी तुमच्या मदतीला थांबलो. तुम्ही सांगू शकता का तुमच्यासोबत काय झालं? हे ऐकून पाखीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि ती सांगते, मी काल माझ्या मित्रांसोबत आनंदाने पिकनिकसाठी जात होते, पण आम्ही चुकून या रस्त्यावर रॉंग टर्न घेतला. ती आमची सगळ्यात मोठी चूक होती. आमची जीप वेगाने JP रिसॉर्टकडे जात होती, जिथे आमचा पिकनिक करण्याचा प्लॅन होता. गौरव, मनीष आणि मी पहिल्यांदा त्या रस्त्याने जात होतो तेव्हा आम्हाला दिसलं की पुढे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. तेव्हा मनीषने जीप थांबवली. अरे पुढे तर 2 रस्ते आहेत. कुठला साइन बोर्डही नाहीये. आपल्याला कोणत्या रस्त्यावर जावं लागेल? रस्ता तर मलाही माहित नाहीये. तिथे तर 2 रस्ते असतील याची इन्फॉर्मेशन तर मलाही नव्हती. मला वाटतं राईटचा रस्ता ठीक असेल. बी केअरफुल यार, हा रॉंग टर्न असला तर? का घाबरलीस का? अच्छा असं आहे तर ठीक आहे, चल जो रस्ता तुला योग्य वाटेल तिथून घेऊन चल. हे ऐकून मनीषने राईटच्या रस्त्याने जीप वळवली आणि ते वेगाने पुढे जाऊ लागले. आता जीपला चालवून अर्धा तास होऊन गेला होता. जशी गाडी पुढे जात राहिली तसा रस्ताही सामसूम होत जात होता. यार मला वाटतं की आपण रॉंग टर्न घेतला आहे आणि इथे गुगल मॅपही काम करत नाहीये. तेव्हा आम्हाला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकायला आला. या जंगलात हसण्याचा आवाज? हे बोलून मनीषने जीप थांबवली आणि तेवढ्यात आवाज परत आला. आम्ही तिघांनी पाहिलं की जंगलाच्या त्या बाजूने आवाज येत आहे. तिथे एक प्रकाश दिसत आहे. वाटतं तिथे कोणाचं तरी घर आहे. इतक्या घनदाट जंगलात? जे काही असेल पण बघावं तर लागेलच ना. आपल्याला तर आयडिया नाहीये की आपल्याला अजून किती पुढे जावं लागेल. मनीषची जीप बाजूला उभी केली आणि आम्ही तिघे त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागलो.
समोर आम्हाला 2 मुली दिसत होत्या. त्याही कॅम्पच्या समोर शेकोटी पेटवून बसल्या होत्या. त्या दोघी एकमेकींशी बोलताना थट्टा मस्करी करत होत्या. जेव्हा आम्ही तिघं त्यांच्याजवळ जाऊन थांबलो तेव्हा त्या दोघी आम्हाला पाहून उभ्या राहिल्या. हॅलो, काय तुम्ही पण इथे पिकनिकसाठी आला आहात? आम्हा लोकांचा प्लॅन तर पिकनिकचाच होता, पण आता सध्या मी रस्ता चुकलोय. ओ, काही हरकत नाही, आम्हाला रस्ता माहितीये. तुम्ही आमच्यासोबत सकाळपर्यंत थांबा, उद्या आपण एकत्र जाऊया. हो चालेल ना. माझं नाव नुपूर आहे. हे बोलून तिने दुसऱ्या मुलीकडे पाहिलं. आणि ही आहे माझी बहीण गुंजन. माझं नाव गौरव आहे आणि हे माझे मित्र पाखी आणि मनीष. मग आम्ही ही शेकोटीच्या बाजूला बसून गप्पा मारायला लागलो. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही बहिणी आहात आणि इथे पिकनिक करायला आला आहात, तर तुमचे बाकीचे मित्र कुठे आहेत? आम्हाला मित्रांची काय गरज, आम्ही दोघी कुठल्याही ठिकाणी एकट्याच जातो. बट यार, तुम्ही माझ्यासारख्या मुलीच आहात आणि माझी तर कुणी सोबत नसताना जंगलात एकटं राहण्याची हिंमतच नाहीये. तुम्ही दोघी इथे कशानं घाबरता राहिल्या आहात? माझं बोलणं ऐकून दोघी जणी हसायला लागल्या. आम्ही तर गेल्या 5 वर्षांपासून इथेच भटकत आहोत. हे ऐकून आम्ही आश्चर्य करू लागलो. काय बोललात? 5 वर्षांपासून? अरे अगं, आम्ही तर थट्टा करतोय, तुम्ही तर घाबरूनच गेलात. तुम्ही खरंच खूपच डिफरंट आहात. अचानक आम्हाला लांडग्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि आम्ही गप्प झालो. अरे वा, हा तर लांडग्यांचा आवाज आहे. आम्ही तिघे पाहून शॉक होतो. दोघी बहिणी घाबरायचं सोडून खुश होत होत्या. तुम्ही इथेच थांबा, मी जरा बघून येते. हे बोलून नुपूर उभी राहिली. अरे, तुम्ही जंगलातल्या जनावरांनाही घाबरत नाही? नाही, तुम्हालाही पाहिजेत? मनीष विचारात पडला. जर भीती वाटत असेल तर राहू दे. ओ हॅलो, मी कोणालाही घाबरत नाही. हा, हे बोलून मनीष उभा राहिला. अरे मनीष, असं रात्री जंगलात कुठे जाऊ नकोस. डोंट वरी, आम्ही लांबून पाहू. आय एम विथ हिम. हे बोलून नुपूर तिथे निघून गेली जिथून लांडग्यांचा आवाज येत होता आणि मनीषही तिच्या बरोबर चालू लागला. थोडं अंतर पुढे गेल्यावर परत लांडग्यांचा आवाज आला तर नुपूरने मनीषचा हात पकडला. अरे, तू तर स्वतःला फार हिम्मतवाली समजत होतीस, आता काय झालं? मी घाबरून तुझा हात नाही पकडलाय. खरं तर खूप वर्षांनंतर एका मुलाला भेटलीय. मनीषला वाटलं की ती मस्करी करते. अच्छा, किती वर्षांपासून? पूर्ण 20 वर्षांनंतर. मनीष हे ऐकून स्तब्ध झाला की तिचा आवाज फारच भयानक झाला आहे आणि तो स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण सोडवू शकला नाही. माझा हात सोड, सोड. ती जेव्हा मनीषच्या जवळ पोहोचली तेव्हा मनीष जोराने ओरडू लागला. तिचा चेहरा आता फार भयानक दिसत होता आणि दात मोठे झाले होते. सोड मला, कोणीतरी वाचवा. त्याला पळायचं होतं, पण तेव्हाच नुपूरने त्याच्या गळ्यात आपले दात घुसवले आणि त्याचं रक्त प्यायला लागले. जेव्हा माझा मित्र मनीष गेला तेव्हा तिने त्याला सोडून दिलं. आपल्या ओठांवर लागलेलं रक्त ती साफ करून ती परत फायर कॅम्पजवळ आली. मनीष कुठे आहे? नरकात. हे ऐकून आम्ही घाबरलो आणि उभे राहिलो. हे तू असं का बोलतेस? तुला काय झालं आहे? हे बोलत गुंजनने जसं त्याला टच केलं तर तो मोठ्याने ओरडला आणि तिचे मोठे दात पाहून आम्ही सगळे घाबरलो आणि तिथून पळू लागलो. नुपूरही आमच्या मागे भयंकर अशा आवाजात हसत येऊ लागली. खूप वेळ पळाल्यानंतर आम्ही तिघं एका झाडाच्या जवळ जाऊन थांबलो. तुझी बहीण अचानक भूत कशी झाली आणि तिने आमचा मित्र मनीष सोबत काय केलं? गौरवने मोठ्या आवाजात विचारलं. मला नाही माहित तिला काय झालंय. आम्ही तर कालच इथे आलो होतो. तुम्ही दोघी फार विचित्र वाटत आहात. आम्हाला तुमच्यासोबत नाही राहायचंय. आम्हाला फक्त मनीष कुठे तेवढं सांग, मग आम्ही इथून निघून जाऊ. मला खरंच काही नाही माहित की मनीष कुठे. तुला माहित आहे? आता गुंजनही विचित्रासारखी हसायला लागली आणि तिचा चेहराही भयानक झाला. हे पाहून मी आणि गौरव आणखीनच घाबरलो आणि तिथून पळण्यासाठी वळलो. आम्ही पळणार त्याआधीच नुपूर आमच्या समोर येऊन उभी राहिली. आता आम्ही दोघं त्या दोघींच्या मध्ये अडकलो गेलो होतो. आम्हाला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? कोण आहात तुम्ही दोघी आणि तुमचं आम्ही काय बिघडवलंय? 20 वर्षापूर्वी आम्ही दोघीही मित्रांसोबत पिकनिक करायला जात होतो, पण चुकीने आम्ही या रस्त्याने आलो आणि रात्रीच्या वेळी आम्हाला जंगलातल्या जनावरांनी मारून टाकलं. आमच्या मित्रांनी आम्हाला वाचवण्याचा जराही प्रयत्न नाही केला आणि आम्हाला सोडून ते पळून गेले. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक रात्री आमचा आत्मा इथे भटकत असतो. आम्ही इथे पिकनिक करायला आलो होतो, पण नाही करू शकलो. म्हणून जो कोणी इथे पिकनिक करायला येतो त्यांच्यात आम्हाला आमचे पळपोटे मित्र दिसतात आणि आम्ही त्यांना जिवंत नाही सोडत. आमच्या दोघात कोणी काही बोलणार त्याच्या आधी त्यांनी आम्हाला पकडलं
आणि हळूहळू आमचा श्वास कोंडायला लागला. आम्ही दोघं जोरात ओरडत होतो, पण त्यांच्यापासून सुटका करून घेणं फार कठीण होतं. गौरव माझ्या आधी मरून गेला आणि त्याच्यानंतर माझेही डोळे बंद झाले. हे सगळं ऐकून आयुषने पाहिलं की संध्याकाळ झाली आहे आणि हळूहळू अंधार होत आहे. पण त्याच्या मनात काही प्रश्न येत होते. पण जर तुमच्या मित्रांना त्यांनी जर मारलं आहे तर तुम्हाला जिवंत का सोडलं? हे ऐकून पाखी भयंकर आवाजात हसली व बोलली, कारण मी त्या दोघींची मैत्री केली आहे आणि त्यांच्यासोबत इथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. काय?